नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. मोदींनी समोर यावं. मी 2.5 वर्षातील कामं सांगतो. मोदींनी गेल्या 10 वर्षातली कामं मला सांगावीत. उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका. 2.5 वर्ष ठाकरे घरी बसून फेसबुक लाईव्ह करायचे. आमचा एखादा प्रवक्ताही तुमच्या समोर 10 कामं सांगेल. उद्धव ठाकरेंच्या मोदींवरील टीकेला फडणवीसांचं उत्तर. राज्यात फक्त माझं नाणं चालणार. ठाकरेंची ही भाषा अहंकाराची. लोकलमध्येही ठाकरेंना मोदी की गॅरंटी या नाण्याचा आवाज आला असता. ठाकरेंच्या लोकल प्रवासावरून बावनकुळेंची टीका. शिवसेना नकली असायला ती तुमची डिग्री आहे का? शहांच्या गाडीमध्ये अस्सल लोक किती? सगळ्यात स्टेपने आहेत. अमित शहांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर. मागच्या वेळेस बाळासाहेब आणि मोदींचे फोटो लावून मतं मागितली. दुसऱ्यांसोबत सरकार स्थापन केलं म्हणून मी टांगा पलटी केला. मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरेंवर टीका. अदानींची माणसं 1 लाख लोकांना घरासाठी अपात्र करणार अशी माहिती असल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप. तर धारावीतील लोकांचं राहत्या ठिकाणचं पुनर्वसन करण्याची आदित्य ठाकरेंची मागणी. भाजपकडून मुंबई उत्तर मध्यसाठी उज्ज्वल निकम यांच्या नावाची चाचपणी. पूनम महाजन यांच्या जागी निकम यांच्या नावाची चाचपणी. चुनाभट्टीमधील माहितीच्या मेळाव्याला पूनम महाजनांची अनुपस्थिती. नियोजित कार्यक्रमामुळे पूनम महाजन येऊ शकल्या नाहीत. आमदार कुडाळकरांची माहिती. शिंदे साहेबांना धर्म समजतो ते जाणते राजे, तर मोदी आणि शिंदे हे वाघ आहेत. अभिनेता गोविंदाचं वक्तव्य. माढ्यामध्ये शरद पवार गटामध्ये बंड. शरद पवारांचे विश्वासू अभय जगताप अपक्ष लढणार. उमेदवारीबाबत कुणाला विचारात घेतलं नसल्यानं पक्षावर नाराज. अभय जगतापांची प्रतिक्रिया. सांगलीमध्ये चंद्रहार पाटील योग्य उमेदवार. निवडणुकीसाठी तिकीट मागताना कुणाचा नातेवाईक असणं पुरेसं नाही. शालिनीताई पाटलांनी आपल्याच नातवाचे कान टोचले. कन्नेचा एकदा पराभव झाल्यानं खडसे पार्टी सोडून गेले. एकनाथ खडसेंकडून परिवारवाद. सगळी पदं घरामध्ये ठेवा ही भूमिका. गिरीश महाजनांची खडसेंवर टीका. मोहिते पाटील कुटुंबाला सत्तेचा मलिदा घ्यायचा आहे. मोहिते पाटील कुटुंबानं भाजपचा वापर करून घेतला. राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांची मोहिते पाटील कुटुंबावर सडकून टीका. शरद पवारांच्या मातोश्री सुद्धा पवार कुटुंबाच्या सूनच. सुनेत्रताई मूळ पवार नाहीत, मग मूळ पवार नक्की कोण? शरद पवारांच्या विधानावर उमेश पाटलांचा सवाल. मुख्यमंत्री शिंदेंचा आज कोल्हापूर दौरा. राजेश क्षीरसागरांच्या घरी सांत्वनपर भेट देणार. तर संध्याकाळी कोल्हापूर हातकणंगलेमधील पदाधिकाऱ्यांसोबत शिंदेंची बैठक. मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज बैठक. वांद्रे इथल्या एमआयजी क्लबमध्ये सकाळी 10:30 वाजता बैठक पार पडणार. बारामती लोकसभेच्या माहितीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांचा आज मुळशी तालुक्याचा दौरा. हिंजवडीतून संवाद दौऱ्याला सुरुवात करणार. खासदार संजय राऊत आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर. मवियाचे उमेदवार चंद्रकांत खैरेंच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करणार. राहुल गांधींची आज भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये सभा. काँग्रेसकडून सभेची जय्यत तयारी. मवियाचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळेंच्या प्रचारासाठी राहुल गांधी मैदानात. काल माझी आणि भावना गवळींची भेट झाली. भावना गवळी उद्यापासून प्रचारामध्ये दिसतील. मुख्यमंत्री शिंदेंची माहिती. खासदारकीचं तिकीट कापल्यानंतर भावना गवळी नाराज. यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळींची आज पत्रकार परिषद. पक्षानं तिकीट कापल्यानंतर भावना गवळी पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधणार. माहितीच्या दक्षिण मुंबईच्या सर्व्हेमध्ये मिलिंद देवरांचं नाव आघाडीवर. मिलिंद देवरांचं नाव आघाडीवर असल्यानं दक्षिण मुंबईची जागा शिंदे गटाला मिळण्याची शक्यता. शिंदे गटाकडून मुंबई उत्तर पश्चिमसाठी रवींद्र वायकरांची उमेदवारी निश्चित. 2 दिवसांमध्ये अधिकृत घोषणा होणार. ईडीपासून घाबरण्याची गरज भ्रष्टाचारांना. मोदींचा चेहरा वापरून कीर्तीकर 2दा खासदार. गजानन कीर्तीकरांच्या विरोधात भाजपा आमदार अमित साटप यांचा ट्विट करत निशाणा. माढ्यातून धैर्यशील मोहितेंची उमेदवारी निश्चित. 16 तारखेला पवारांच्या उपस्थितीमध्ये धैर्यशील मोहिते उमेदवारी अर्ज भरणार. जयसिंह मोहितेंची माहिती. धैर्यशील मोहितेंच्या उमेदवारीबद्दलचे निर्णय येत्या 1-2 दिवसांमध्ये घेतले जातील. पहिल्यांदा धैर्यशील मोहितेंच्या पक्षप्रवेशाची प्रक्रिया पार पडल्यानंतर अधिकृत उमेदवारी जाहीर करू. शरद पवारांचे वक्तव्य. माढ्यामध्ये भाजपला अजून एक धक्का बसण्याची शक्यता. आमदार रणजितसिंह मोहिते पाटीलही पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा. आमदारकीचा राजीनामा देण्याचीही तयारी. सूत्रांची माहिती. यवतमाळमध्ये मुख्यमंत्री शिंदे मंत्री उदय सामंतांची खासदार आमदारांसोबत बंद दाराआड चर्चा. आमदारांनी आपला मतदारसंघ सांभाळावा. मुख्यमंत्री शिंदेंच्या सूचना. हिंगोलीमध्ये बाबूराव कदम कोहळीकरांचा मोठ्या मताधिक्याने विजय होईल. मतदारसंघ काय त्यांच्या घरचा सातबारा आहे का? संतोष बांगरांची नागेश पाटील आष्टीकरांवर टीका. सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 3 लाखांहून अधिकच्या मताधिक्याने विजयी होणार. भाजप उमेदवार राम सातपुतेंकडून विश्वास व्यक्त. नंदुरबार लोकसभेसाठी वंचितकडून हेमंत सूर्यवंशी यांना उमेदवारी जाहीर. नंदुरबारमध्ये अपक्ष उमेदवारांची संख्या वाढणार.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून जोरदार तयारी. 13 ते 27 एप्रिल दरम्यान भाजपच्या 56 नमो संवाद सभा. 20,000 मतदारांपर्यंत भाजप पोहोचणार. सोलापूर माढा लोकसभेचे भाजपचे उमेदवार राम सातपुते आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर 16 एप्रिलला अर्ज भरणार. भाजपचे नेते आणि फडणवीस उपस्थित राहणार. सुनेत्रा पवार, शिवाजीराव आढळराव आणि सुनील तटकरे 18 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार. बारामती, शिरूर, रायगडसाठी 7 मे रोजी मतदान पार पडणार. गादीचा मान ठेवत उदयनराजेंविरोधात साताऱ्यामध्ये उमेदवार देऊ नका. साताऱ्यामध्ये भाजपचा खासदार निवडून येईल. आमदार जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया. सौंदर्यामध्ये माफिया राज संपवण्याची मुहूर्तमेढ रोवायची आहे. दादागिरी संपवण्यासाठी लोक आपल्यासोबत. फडणवीसांचं नाव न घेता श्याम बर्वे आणि सुनील केदारांवर निशाणा. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाची माहितीची बैठक पार पडली. बैठकीमध्ये लोकसभा निवडणूक तयारीचा आढावा घेतला गेला. उत्तर मुंबई मतदारसंघातून पियुष गोयल माहितीचे उमेदवार. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून प्रचार गीत जारी. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या हस्ते पुण्यामध्ये प्रचार गीत लॉन्च. भाजप युवा मोर्चाकडून प्रचार गीताचं संयोजन. धारावीचा विकास करणं हेच नरेंद्र मोदींचं स्वप्न. मोदींना कायम धारावीच्या विकासाबद्दल विचारतात. राहुल शेवाळेंचं वक्तव्य. 2019 मध्ये अजित पवारांच्या सहमतीनं सामसा भाजपमध्ये प्रवेश. धाराशिवमधील माहितीच्या उमेदवार अर्चना पाटलांचे पुत्र मल्हार पाटलांचा गौप्यस्फोट. राष्ट्रवादी फोडण्याचं षडयंत्र 2019 पासून सुरू होतं का? धाराशिवचे मवियाचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांचा अजित पवारांना सवाल. बीडच्या माहितीच्या उमेदवार पंकजा मुंडेंकडून मतदारसंघामध्ये प्रचार दौरा सुरू. परळीमध्ये पंकजा मुंडेंनी मुस्लिम बांधवांना ईद निमित्त शुभेच्छा दिल्या. प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेचा भाजपला फायदा होणार. वंचित आणि एमआयएमला मतदान करू नका. महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधींचं मतदारांना आवाहन. सांगलीमधील जिल्हा काँग्रेस कार्यालयावरील काँग्रेस शब्द कार्यकर्त्यांनी हटवला. विशाल पाटलांना उमेदवारी न मिळाल्यानं काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक. विशाल पाटलांना सांगलीतून लोकसभा उमेदवारी न दिल्यानं काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक. मिरजमधील काँग्रेस कमिटी बरखास्त करण्याचा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये ठराव. जळगावच्या रावेरमध्ये शरद पवार गटामध्ये बंडखोरीची शक्यता. उमेदवारी न मिळाल्यानं माजी आमदार संतोष चौधरी नाराज. सूत्रांची माहिती, संतोष चौधरी अपक्ष लढण्याची शक्यता. अकोल्यामध्ये आजपासून भाजपचे उमेदवार अनुप धोत्रेंच्या प्रचाराला सुरुवात. कोलेश्वर इथल्या महादेवाचं दर्शन घेऊन फोडला प्रचाराचा नारळ. प्रकाश आवाडे हातकणंगलेमधून लोकसभेच्या रिंगणामध्ये. प्रकाश आवाडे ताराराणी पक्षाकडून निवडणूक लढवणार. राजू शेट्टी, धैर्यशील माने आणि सत्यजित पाटलांना आव्हान. ओबीसी बहुजन पार्टीकडून यशवंत गायके बीड लोकसभेसाठी रिंगणात. टीपी मुंडे यांच्या नेतृत्वामध्ये बीडची निवडणूक लढवली जाणार. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांकडून शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन. कोकणातील प्रसिद्ध हापूस आंबा साईंच्या चरणी अर्पण. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एसबीआय निवडणूक रोख्यांविषयीची माहिती निवडणूक आयोगाकडे सादर करणार. मात्र कायदेशीर बाबींवरील खर्चाचा तपशील देण्यास बँकेचा नकार. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीमध्ये एमएमआरडीएकडून 360 कोटींचे 24 कॉन्क्रीट रस्ते, तर पालिकेतर्फे 7 कॉन्क्रीट रस्त्यांची कामं सुरू. प्रस्तावित कामं पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे आयुक्तांचे आदेश. मुंबईतील गोरेगावमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भीमगीतांचा कार्यक्रम. संजय निरुपमांची कार्यक्रमाला उपस्थिती. सांगली लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास आजपासून सुरुवात. निवडणूक विभाग तसंच जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन सज्ज. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांची नाकाबंदी. जिल्ह्यामध्ये येणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून तपासणी. राज्य उत्पादन शुल्क विभागाची देखील करडी नजर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून दिवसकालीन मेगा ब्लॉक. अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार. खरेदीदाराला घराचा ताबा उशिरा मिळाल्यास विकासकाकडे व्याजाची मागणी करता येणार. मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय. महारेराकडे प्रलंबित खरेदीदारांना दिलासा. आज खारघर तळोजा उल्वे नोडमध्ये पाणी पुरवठा बंद. हेटवणे धरणाच्या जलवाहिन्यांची दुरुस्ती होणार. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये तापमानाचा पारा वाढला. कोणत्याही सुरक्षेविना उन्हामध्ये फिरल्यास उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता. नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन. पुण्यामधल्या ससूनमध्ये रुग्णाला उंदीर चावल्याच्या प्रकरणामध्ये प्रशासनाची कारवाई. उपअधीक्षक डॉक्टर सुजित दिव्हारे यांचा पदभार काढला. रुग्णालयाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी कारवाई. राज्यात विविध तुरुंगांमधील बंदी यंदा मतदानाचा हक्क बजावणार. मतदारांना टपालद्वारे सुविधा उपलब्ध करून दिली जाणार. राज्यामध्ये भीषण पाणी टंचाई. 5,664 वाड्या वस्त्यांमध्ये 3,000हून जास्त टँकरना पाणी पुरवठा. राज्यातल्या धरणामध्ये 33.38% पाणीसाठा. नागपूर विमानतळावरील रनवेच्या केबलमध्ये रात्री बिघाड झाल्यानं जवळपास 25 विमानं लेट.
मुंबई, बंगळुरू, दिल्लीसह इतर ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप. 2 तासांच्या प्रयत्नानंतर विमानसेवा सुरळीत. पुणे स्थानकावर रेल्वे गाड्यांचा भार कमी होणार. 9 मे ते 27 जूनपर्यंत हडपसर टर्मिनलवरून गाडी सोडण्याचं नियोजन. मुंबईतील मालमत्ता धारकांना मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी 25 मे अंतिम मुदत. मालमत्ता धारकांनी मुदतीपूर्वी मालमत्ता कराचा भरणा करण्याचं महापालिकेचं आवाहन. पुण्यातील औंध जिल्हा शासकीय रुग्णालयामधील 6 शवशीतपेट्यांपैकी 2च सुरू. ढिसाळ नियोजनामुळे रुग्णसेवेवर सवाल उपस्थित. ठाण्यात बेकायदा बांधकाम हटवण्याची मोहीम पुन्हा सुरू होणार. 15 तारखेपासून मोहीम राबवण्याचे आयुक्तांचे आदेश. ऊसापासून इथेनॉलवर निर्बंध घातल्यानं 3,000 कोटींचा फटका. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर साखर टंचाईचं संकट. पुण्यात गरोदर महिलांना निकृष्ट दर्जाचा आहार दिल्याचं समोर. महिलांना दिल्या जाणाऱ्या शिध्यांमध्ये अळ्या आढळल्या. वाढत्या शहरीकरणामुळे पुण्याचं ग्रीन कव्हर घटलं. पुण्यामध्ये झाडांची संख्या कमी झाल्यानं उष्णतेचं प्रमाण सुद्धा वाढलं. नागपूर जिल्ह्यामध्ये निवडणूक ड्युटी रद्द करण्यासाठी 2,200 कर्मचाऱ्यांचे अर्ज. आतापर्यंत प्रशासनानं 1,000 कर्मचाऱ्यांच्या अर्ज मान्य केलेले आहेत. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचं संकट. तीव्र पाणी टंचाईमुळे अनेक गावांना टँकरनं पाणीपुरवठा करण्याची वेळ. पाणी पुरवठ्यासाठी प्रशासनाकडून मंजुरी. नंदुरबारमध्ये उन्हाळी पिकांसाठी मशागतीच्या कामांना वेग. रब्बी हंगामानंतर आता उन्हाळी पिकांसाठी तयारी सुरू. नंदुरबार जिल्ह्यामध्ये चारा टंचाईची समस्या. चारा जिल्ह्याबाहेर देण्यास बंदी. चारा जिल्ह्याबाहेर नेणाऱ्यांवर कारवाई होणार. डाळींचे भाव पुन्हा कडाडले. तूर डाळ 15 तर मूग डाळ 10 रुपयांनी महाग. सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री. अकोला जिल्ह्यामध्ये आता होम वोटिंगची सुविधा. 2,358 मतदार घरूनच मतदान करणार. पुण्यात 100हून अधिक खासगी रुग्णालय विनापरवाना सुरू असल्याची बाब समोर. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून बहुतांश रुग्णालयांच्या परवान्यांच्या नूतनीकरणाची प्रक्रिया पूर्ण. मुंबईच्या घाटकोपर वेस्टमधील हिमालया सोसायटीमधील घराची भिंत कोसळली. गेल्या काही दिवसातील दुसरी घटना. घाटकोपरमध्ये भूस्खलनात झोपड्यांचं नुकसान. 10 ते 12 झोपड्यांमधून रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. 9 महिन्याच्या लेकरासह पत्नीची धारदार शस्त्रानं हत्या करत पतीची आत्महत्या. जळगावच्या जामनेर तालुक्यामधल्या देऊळ गावातली घटना. धाराशिवमध्ये निवडणुकीसाठी उभारलेल्या चेकपोस्टमध्ये विनापरवानगी गैरहजर राहिल्यानं 2 जणांचं निलंबन. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासेंकडून कारवाई. नाशिकच्या इगतपुरीमधल्या पाणी टंचाईच्या TV9 मराठीच्या बातमीची मनसेकडून दखल. मनसे नेते मनोज चव्हाण कातुरवाडी, वाघाचा झाप आणि मेंगाळ झाप या गावांमध्ये पाणीपुरवठा करणार. धुळ्यामधल्या शिंदखेडा तालुक्यामध्ये अनुदानासाठी केवायसी होत नसल्यानं शेतकरी चिंतेत. सेतू केंद्रावर दिवसरात्र बसण्याची शेतकऱ्यांवर वेळ. धुळे लोकसभेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर. मतदारसंघाच्या पूर्वपीठिकेचं जिल्हाधिकारी निवडणूक अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रकाशन. नंदुरबारमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाकडून तयारी सुरू. 5,500 कर्मचारी अधिकारी कर्तव्य बजावणार. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यामधल्या तापी नदीवरील सारंगखेडा बॅरेजवरील गळती रोखण्यासाठी 75 कोटींची आवश्यकता. पाटबंधारे विभागाच्या तांत्रिक विभागाकडून शासनाला प्रस्ताव. धुळ्यात नागरिकांसाठी सोयीस्कर मतदान केंद्रांची निर्मिती करावी. दिव्यांग आणि वृद्धांच्या मतदानासाठी सोय करा. भाजपकडून जिल्हा प्रशासनाला निवेदन. धुळे जिल्ह्यामध्ये पावसाळ्यात 50 लक्ष वृक्ष लागवडीचा कार्यक्रम निश्चित. सर्व विभागांनी वृक्ष लागवडीचं सूक्ष्म नियोजन करावं. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या सूचना. आवक घटल्यानं मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बटाट्याच्या दरामध्ये वाढ. घाऊक बाजारामध्ये बटाट्याला प्रति किलोला 20 ते 25 रुपयांचा दर. जळगावकरांना पाणी टंचाईची कोणतीही समस्या भेडसावणार नाही. वाघूर धरणामध्ये 72.58% पाणीसाठा शिल्लक. जळगावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवानिमित्त दुचाकी रॅलीचं आयोजन. विविध क्षेत्रातील महिलांचा मोठ्या संख्येनं सहभाग. धुळ्यातील भीमनगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांना सुरुवात. भीमनगरमधल्या प्रवेशद्वारावर आकर्षक विद्युत रोषणाई. विमा कंपन्यांचा 100% भरपाई देण्यास विरोध. खरीप पीक विमा योजनेच्या निकषांमध्ये बदल. भरपाई देण्याचे केंद्राचे आदेश. राज्यातील बुलडाणा, वाशिम, नंदुरबार जिल्ह्यामध्ये सलग 4थ्या दिवशीही अवकाळी पाऊस. छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बीडमध्येही अवकाळीचा फटका. जळगावच्या मुक्ताईनगर, बोदवड आणि जामनेर तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचा 123 गावांना फटका. 3,420 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान. धुळ्यातील शिरपूर तालुक्यामधल्या तरहाळी परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. फळबागांसह मोठं नुकसान. जालन्यातील मंठा तालुक्यासह विदर्भाच्या सीमेवर अनेक भागामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे फळबागांचं मोठं नुकसान.
नंदुरबारमध्ये अवकाळी पावसामुळे शेतातील पिकांना मोठा फटका. शहादा तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी केळी पपईच्या बागांचं मोठं नुकसान. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यामध्ये गारपीट. उंडणगाव आणि गोळेगाव परिसरातील नागरिकांना फटका. आयपीएलमध्ये दिल्लीचा लखनौवर 6 गडी राखून विजय. कुलदीप यादवची दमदार गोलंदाजी तर रिषभ पंतची 41 धावांची खेळी.